परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडली को चलो भेड़ होगा। स्वप्नाचा राज्य सर्व दर्शन झाला। सुरुवातीपासून नको का आता बरं वाचन करते मी। हा अंतकरण भी अज्ञान उपहित में अध्यस्त है। अज्ञान उपहित जे चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी अंतकरण अध्यस्त आहे, अज्ञान विशिष्ट में नहीं। अज्ञान विशिष्ट जे जीव म्हणा त्याच्या ठिकाणी। इस रीति से अध्यस्त जो धर्माधिक तिनका अधिष्ठान आत्मा है। अध्यस्त के अधिष्ठानपन की अंतकरण उपाधि है, याते बुद्धि के धर्म कहे है। ते सगळं अध्यस्त असल्यामुळे बुद्धि सगळे धर्म बुद्धीचे और अविवेक से अंतकरण आत्मा दोनों वाकू विषय प्रतीत होवे है। पण अविचार असल्यामुळे दोन्हीच्या ठिकाणी त्याचे धर्म प्रत्यय ते बुद्धीचे। याते अंतकरण विशिष्ट जो प्रमाता ताके धर्म कहे है। म्हणून अंतकरण विशिष्ट जो जीव त्याचे धर्म सांगितलेत अविचारामुळे। धर्माधिक विशिष्ट अंतकरण के धर्म होवे अथवा अंतकरण विशिष्ट प्रमाता के धर्म होवे अथवा रज्जु सर्प स्वप्न के पदार्थ गंधर्व नगर नभ नील नाकी न्यायी किसी के धर्म ना होवे। म्हणजे कोणाचे धर्म नाही, अंतकरण विशिष्ट नाही, अज्ञान विशिष्ट चैतन्य नाही, हे कोणाच नाही। ह्याला दृष्टांत दिलं स्वप्नाचा, रज्जु सर्पाचा, ढगाचा आणि आकाशाच्या निळेचा। आकाश निळ नाहीच पण वाटते झालं त्याला। सर्व प्रकार से आत्मा के धर्म नहीं। म्हणजे कोणत्याही रीतीने पाहिलं तर आत्म्याचे सुख दुःखाधिक धर्म नाहीत। जन्मरण त्या सगळ्याला यद्यपि आत्मा में अध्यस्त है, पण नाही हे खरं, पण अधिकार नसल्यामुळे विचार कमी असल्यामुळे ते त्याच्या ठिकाणी वाटतात। कोणाच्या ठिकाणी आत्मा। तथापि जो वस्तु जा में अध्यस्त होवे सो ताही में परमार्थ से होवे नहीं। जे वस्तू ज्याच्या ठिकाणी अध्यस्त असतात ते परमार्थ दृष्टीने त्याच्या ठिकाणी नाहीच, परमार्थ दृष्टीनं। याते राग द्वेष धर्म अधर्म सुख दुःख और बंध मोक्ष से रहित एक व्यापक आत्मा है। म्हणून कोणते धर्म त्याच्या ठिकाणी नसून जन्म धर्म रहित असलेल्या आत्मस्वरूप ते व्यापक आहे। अध्यस्त नाम कल्पित का है। अध्यस्त कशाला म्हणावा? कल्पित 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 कशाला? मन कल्पना। हो पण सांगतो तुम्हाला वाक्य कल्पना विद्या मग हे झालं शास्त्रातलं, पण इथं कल्पना अनुभवाकडे घ्यायचं असलं तर संकल्प। संकल्प झालं, देह झालं, ही कल्पनाच आहे। वस्तू ती नाहीच, परमार्थ दृष्टीने नाही, ही लक्षात ठेवा वाक्य। पण अविचार असल्यामुळे हे सगळं कल्पनेने बाधा झालं। चला हेडिंग बदलली। आत्मा सत है, आत्मा सत है हेडिंग हो। सो आत्मा सत है, ज्या वस्तू का ज्ञान ते अभाव होवे सो असत कहिए है। ज्या वस्तूचं
ज्ञान ते अभाव होवे हो 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 हा सो असत कहिये हे. आत्मा सत आहे हा. आणि ज्या वस्तूचा विचाराने अभाव होतो ते असत आहे म्हणजे सिद्ध नाही वस्तू नाही विचाराने मात्र मग विचाराने वस्तू जी नाही ते अभाव असतो ते असत असते ज्या वस्तूचा अभाव ते असत असते आणि ज्या वस्तूचा अभाव नाही ते सत आहे. जाकी निवृत्ती किसी काल में भी नहीं होवे हो ज्याची निवृत्ती कोणत्याच काळात होत नाही ती सत आहे सो सत कहिये. त्याला सत म्हणायचे तिन्ही काळामध्ये व्याप्त आहे. बरं हे झालं सगळं वाचन पण तिन्ही काळामध्ये आहे सत पदार्थाची अनुभूती कशी करायची मी आहे असं झालं ते पण तिन्ही काळामध्ये मी आहे झालं सत सांख्य पण तिन्ही काळामध्ये सताची व्याप्ती तिन्ही अवस्थेमध्ये अवस्था जागृतीमध्ये मी आहे स्वप्नामध्ये मी आहे सुषुप्तीमध्ये मी आहे मी आईच्या पोटात होतो पुन्हा मी आता आहे पुढं पण राहील हो माझं झालं पुढं बघ पुढचं उद्याचं काय होईल तुझं म्हणून तिन्ही काळामध्ये आहे असं त्याचा अर्थ होतो पण अनुभव करता तिन्ही अवस्थेमध्ये आहे म्हणून व्याप्त आहे म्हणून सत आहे आणि असंच असतं की तिन्ही काळात असतं मानलं तेवढं तर मान काढत असं मानलं तर नाहीतर नाहीच मग ते चला सर्व पदार्थों का और तीन की निवृत्ति का आत्मा अधिष्ठान है. मग सर्व पदार्थ असणार अज्ञान तत्कार्य आणि काय असेल ते त्या सगळ्याच अधिष्ठान आत्मस्वरूप आहे. जो आत्मा की निवृत्ति होवे तो ताका और अधिष्ठान कहा चाहिए. जर आत्म्याची निवृत्ती जर म्हणावं तर त्या आत्मनिवृत्तीचं अधिष्ठान कोण आहे होता त्याला अधिष्ठान मानावं लागेल. काहे ते शून्य में निवृत्ती होवे नाही. शून्याच्या ठिकाणी तर निवृत्ती होतच नाही. काही लोकांचं शून्य आहे ना तर शून्याच्या ठिकाणी निवृत्ती होत नाही कारण शून्य वस्तू नाहीच. माऊली म्हणते शून्य सिद्धांत बोधून कोणी सत्ता होऊ सिद्ध शून्य कोणत्या आधाराने तुम्ही सिद्ध केलं शून्याचा आधार होऊ शकत नाही शून्य स्वतंत्र सिद्ध होत नाही मग शून्याला अधिष्ठान पाहिजे का नाही. म्हणून शून्य अधिष्ठान नाही कोणाचं होऊ शकत शून्य वस्तू नाहीच तर आहे तो अधिष्ठान तो परमात्मा किंवा ते ब्रह्म एकच आहे. जो आत्मा और ताकी निवृत्ति का अन्य अधिष्ठान अंगीकार करे तो ताका और अधिष्ठान अंगीकार करना होवे. हे मागाचे चक्रिका दोष आणण्याचं हे सगळे येतात त्याच्यात. म्हणून आत्म्याची निवृत्ती जर मानली दुसरं अधिष्ठान जर मानलं तर त्याला ते मानावं लागलं अन्य सगळे दोष येते. इस रीति से अनावस्था होवे. आलंच किती मग कोणतं अधिष्ठान कोणत्या आत्म्याचं आहे आत्मा सिद्ध होईना आणि जर धारावाहिक म्हणलं तर त्याच्यावर अनावस्था दोष येईल मग संगती लागत नाही. अनावस्था म्हणजे संगती लागत नाही. आत्मा की जो निवृत्ति अंगीकार करे ताकू यह पूछे है जो आत्मा की निवृत्ति किसी ने अनुभव करी है अथवा नहीं. आता त्याला असं विचारावं आत्म्याची निवृत्ती जर म्हणलं तर ते निवृत्तीचा अनुभव कोणी केला की कोणी केला नाही. निवृत्ती बर का निवृत्तीचा जो ऐसे कहे अनुभव करी है सो बने नहीं. जर कोणी आत्मनिवृत्तीचा अनुभव जर म्हणलं तर हे बरोबर नाही. काहे ते जो अनुभव करने वाला है सोही आत्मा है. ज्याला अनुभवायचा तो आत्माच आहे म्हणून आत्म्याचा अनुभव करणं दुसरं नाही. ज्याला अनुभवायचा तो आत्मा आहे म्हणून आत्मा एक सच्चिदानंद आहे. याते आत्मा की निवृत्ति का अनुभव बने नहीं. म्हणून आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव सिद्ध होत नाही. पण काय माणसं इतके वेळी आहे नको विषय पामारचा विशेष नाही हा. चला का बर और ऐसे कहे जो आत्मा की निवृत्ति तो होवे है परंतु ताकी निवृत्ति का अनुभव किसी को नहीं. असं जर ते म्हणेल तू की आत्म्याची निवृत्ती तर होती पण त्याचा अनुभव कोणाला येत नाही हे म्हणलं सुद्धा
अज्ञानातलंच आहे, पण त्याचं वाक्य बोलले ते. हा. तो यह वार्ता सिद्ध हुई, जो आत्मा की निवृत्ति तो होवे नहीं, काहे ते जो वस्तु किसी ने अनुभव नहीं करी तो वंध्या पुत्र के समान होवे हे. आता आत्म्याची तर निवृत्ती होत नाही, पण जर आत्म्याची निवृत्ती म्हणा किंवा नाही पदार्थाची निवृत्ती जर म्हणा तर वांद्याच्या मुलाचा अनुभव कुणाला आला का? हा. याते आत्मा की निवृत्ति होवे नहीं, याही ते आत्मा सत है. म्हणून आत्म्याची निवृत्ती होत नाही, म्हणून आत्मा सत आहे. आत्म्याची निवृत्तीचा अनुभव कोणालाच नाही. जर म्हणावं तर वांद्याच्या मुलासारखं होईल. म्हणून आत्मा अनुभव हीच आत्म्याची खूण आहे. सगळ्याचा अनुभव करणारा तो आत्मा आहे, मग तो सत आहे. तिन्ही कालामध्ये सत आहे त्याचं. और आत्मा चिद चैतन्य है. आता सतचं विवेचन केलं. आत्मा सत आहे, सत आहे याच्यावर नास्तिकाचं खंडन केलंय शून्याच्या दृष्टीनं. आत्मा याच्यावर बरोबर बोल असत आहे. असत म्हणल्यानंतर आत्म्याचा अनुभव करणारा दुसरा आत्मा आहे असं जर मानलं तर अनावस्था दोषी. मग आत्मा एक आहे, तो व्यापक आहे, तो सत आहे, पण सतच आहे सध्याचा. आणि आता जो सत आहे ते चिद आहे. चिद म्हणजे तो ज्ञान रूप आहे. सत आहे ते ज्ञान आहे. आत्मा चित है, प्रकाश रूप जो ज्ञान तो चित कहिए है. आता ज्ञान हे तर कसं सांगितलं त्यांनी, प्रकाश रूप म्हणजे ते ज्ञान, त्याला चित म्हणावं. त्याच्यावर टीप आहे, अलुप्त प्रकाश को चित कहे है. हा, ज्याच्यावर आवरण नाही त्याला चित म्हणावं. अलुप्त म्हणजे नेहमी प्रकाश आहे, ज्याच्यावर आवरण नाही तो चित आहे. तिन्ही कालामध्ये ज्याचं ज्ञान स्वरूप आहे, कोणत्याही कालामध्ये ज्ञानावर आवरण नाही त्याला चित म्हणायचं. अलुप्त म्हणजे बाकीचे काही लुप्त होतात, पण हे अखंड प्रगट आहे ना. म्हणून प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मच केले. प्रगट आहे, जे प्रगट कळलं की विश्व नाही ते ब्रह्मच आहे असं होतं. परंतु प्रगट आहे हे कळायला अधिकारी लागतो. एरवी होई जे तोच आहे, तरी काय काही बुद्धी त्याची नाही. आता याला थोडा विचार जर केला प्रगटचा, मी नाही असं कोणाला वाटलं आहे की नाही सतत प्रगट, पण बुद्धी. म्हणून ह्याला शास्त्रीय वाचा वस्तुगत प्रत्यक्ष आहे, पण ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. म्हणजे स्वरूपाची ओळख नाही. स्वरूप आहे, अस्तित्वाचा व्यवहार होतो, पण जी वस्तू आहे ते मी आहे असं कळत नाही. असं त्याचा अर्थ आहे. म्हणून आज सकाळी चिंतन वेदांत सांगता येतो, कळतो, पण झेपत नाही. नेहमी तेच चिंतन चालतंय ना आम्हाला, दुसरं काहीच नाही ना. चला, चेतन रूप ज्ञान का लोप नहीं है. मग चेतन रूप जे ज्ञान आहे त्याचा लोप नाही, म्हणजे अलुप्त आहे ते, लुप्त नाही. इस अर्थ विषय यह श्रुति है, दृष्टा की दृष्टि का लोप नहीं है, अविनाशी होने पे. द्रष्टा, त्या द्रष्ट्याचे ज्ञान स्वरूप असणारा त्याचा लोप नाही. जर मानलं तर अविनाशी, अविनाशी म्हणणार. म्हणून जे ज्ञान ते अनावृत आहे, म्हणजे उघड आहे. पण कुणाला उघड आहे? ज्याला डोळे आहे त्याला सूर्याचा प्रकाश दिसतो. ज्याला डोळे नाही त्याला सूर्याचा प्रकाश दिसतो का? डोळे कुणाला नाहीत. सूर्याचा प्रकाश कोणाला दिसत नाही. घुबडाला दिवसभर ते बसतंय भोर. चला, म्हणून चित हे ज्ञान स्वरूप प्रकाश अलुप्त नाही, म्हणजे त्याच्यावर आवरण नाही, सतत प्रगट आहे. याला वही सांगतो, मी तरी कैसा सूर्य भावून जायचा. मी तरी कसा आहे तर सूर्यासारखा आहे. मग सूर्याचा प्रकाश कधी नाही, पण डोळसणारा प्रकाश दिसतो. ज्याला डोळस नाही त्याला प्रकाश आहे. ज्याला सदसद विचार आहे, ज्याला अध्यात्म ज्ञान आहे त्याला तो प्रकाश आहे. आंधळ्याला सूर्यप्रकाशित असं उपयोग नाही, तसं हे ज्ञान स्वरूप असून काही उपयोगाचं नाही अज्ञानाला.
ते कशावरून तुम्ही अज्ञानी म्हणता सगळा प्रकाश रूप आहे, तो सुख दुःखाचा भक्त मानतो म्हणून सांगतो आम्ही तुला. वास्तविक तो सुख दुःखाचा भक्त नाहीच. पण जोपर्यंत तुला सुख दुःख वाटतं तोपर्यंत तो अज्ञानी म्हणायचा आम्हाला तू. म्हणून पाठीमागा विषय होऊन गेला. कोणी औषधिकवादीने जेव्हाचे आश्रय अज्ञान मानलं, बाकीचे आत्म्याचे आश्रय अज्ञान मानलं. पण अज्ञान वस्तू नाहीच या विषयाच्या दृष्टीनं. चला. जो अप्रकाश रूप आत्मा अंगीकार करे तो अनात्म जड वस्तू का प्रकाश कदे होवे नाही. आता नाही एकच खंडन. आत्मा जड जर मानला केव्हा त्या अनात्म वस्तूचं ज्ञान होणार नाही. अनात्म वस्तू म्हणजे जहादिक जगत, अज्ञान तत्कार्य. मग त्याला प्रकाश करतो का नाही? मग सतत त्याला ज्ञानाने कळल्या जाते. फक्त ते ज्ञान अधिकाऱ्याला कळतं एवढंच म्हणावं लागतं. तेव्हा थोडं जर विचार केला ज्याला नरदेह प्राप्त ज्याला कळते. पण नरदेह विषय आसक्ती असल्यामुळे त्याला कळत नाही. प्रत्येक नरदेहामध्ये ज्ञानाच्या संबंधाने अंतःकरण किंवा बुद्धी व्यवहार करते. पण ते बुद्धीपासून ह्यांचे पुढे विचार आहेत. पण ह्या बुद्धीला प्रकाशक कोण आहे? अंतःकरणात प्रकाशक कोण हे नाही. अंतःकरणापासून यांचे पुढे धाव आहे, बुद्धीपासून यांचे पुढे धाव आहे. आणि याच्यापेक्षा जर पुढेच गेलं तर स्थूल देहापासून पुढे धाव आहे. विषय पामरते कशावरून? त्याच्या अनुभव. चला नको हे विस्तार करीत बसलो तर विषय सांगितले लागत नाही. विस्तार समोर आला तर मी बाजू होतो. जो अंतःकरण और इंद्रियों से पदार्थों का प्रकाश कहे तो बने नहीं. अंतःकरण इंद्रियांनी जर पदार्थ ज्ञान होतं हे म्हणते तर हे बरोबर नाही. काय ते? अंतःकरण और इंद्रिय परिच्छिन्न है याते कार्य है. म्हणून अंतःकरण आणि इंद्रिय परिच्छिन्न आहेत म्हणजे कार्य आहेत. जो परिच्छिन्न होवे तो घट की नाही कार्य होवे हे. आणि जे वेगळे परिच्छिन्न म्हणलं तर ते घटासारखं कार्य होते. परिच्छिन्न शब्द वापरावा लागतो इथं, दुसरा शब्द नाही जमत. वेगळं म्हणलं मराठी भाषेमध्ये परिच्छिन्न म्हणजे वेगळं होतं, पण ते हे तर त्यांना परिच्छिन्नच म्हणावं लागतं. मग अंतःकरण अधिक इंद्रिय परिच्छिन्न आहेत ना, मग परिच्छिन्न असते ते कार्य आहेत आणि कार्य असते ते घटासारखं असते, मग ते ज्ञान नाही. और अंतःकरण इंद्रिय भी परिच्छिन्न है याते कार्य है. अंतःकरण आणि इंद्रिय परिच्छिन्न असल्यामुळे कार्य आहेत. देश कालते जाका अंत होवे सो परिच्छिन्न कहिये है. आता परिच्छिन्न कशाला म्हणायचं कळतं का या लोकांना? किती गोड आहे चिंतन केलं तर. परिच्छिन्न का? ज्याला देश कालाने दाखवते ते, ज्याला देश काल आहे ते परिच्छिन्न असतं. आता देश आणि काल काय सांगतो तुम्हाला. तुम्ही ज्या जागेवर बसला ते देश आहे. आणि तुम्ही आता जे वाटतं ते काल आहे. म्हणून हे कार्यामध्ये येते. ज्याला देश काल कारण आहे ते परिच्छिन्न असतं. ज्याला देश कालच नाही ते मिथ्या असतं, जगाकडून बसलं. ज्याला देश काल नाही ते एक व्यापक असतं. आणि जे देश काल आहे नाही त्या निर्वचन मिथ्या बी असतं. दोन्हीकडे घ्यायचं. देश काल जहादिक जगताला नाही आणि आत्म्या ठिकाण तर काहीच नाही. आज सकाळी चिंतन आलं देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वला विश्वकार. जिचा देशही नाही काल नाही मावळला म्हणजे सिद्ध नाही म्हणून तो व्यापक आहे. आता एक चिंतन करण्याकडे पृथ्वीचं मोजमाप आहे, समुद्राचं मोजमाप आहे, वारेचं मोजमाप आहे, विस्तेचं मोजमाप आहे, पुन्हा पाण्याचं मोजमाप आहे. याच्या पण सगळे व्यवहार. पण आकाशाचं मोजमाप हे चारी भूताचा व्यवहार होतं का नाही? वायूचं कसं टायर मध्ये वारं असतं का नाही? परिच्छिन्न झालं. जल तळे आहेत का नाही? अग्नी आहेत का नाही? परिच्छिन्न. पृथ्वी मोजमाप. आणि आकाशाचं मोजमाप लांबी रुंदी उंची किती आहे?
आणि ते आकाश तुझ्या ठिकाणी तेव्हा एवढं नाही. हो, एवढं शास्त्र सांगतं. आकाशाचं कारण जे असणार अज्ञान अंग पे तेल की न्याय बोले. अंगावर तिळ एवढं ते अज्ञान आहे. मग कोणी समाधीत बसले नाकतोंड दाबून, कोणी सत्वगुणात बसले, कोणी शब्दात बसले. हे सगळे साधनं ते जगातले आणि जगरहित स्वरूप आहे. त्या गुरुच्या भाषेत सांगायचं अव्यवहारिक स्वरूप व्यवहारिक जग आहे. नाही जवळचं इथं अधिकारी साहेब. चला, म्हणून देशकाल ज्याला ते कार्य आहे, ज्याला देशकाल नाही ते व्यापक आहे. आता स्थूलासन झालं. आता तुमच्या समोर सांगा, मनाचा देशकाल आहे का? द्रष्ट्या जर कळलं अज्ञान नाही, अज्ञान नाही म्हणून देशकाल नाही, देशकाल नाही म्हणून अंतकरण अधिक नाही. पण द्रष्ट्या कळलं तर, द्रष्ट्या जर नाही कळलं तर अज्ञान देशकाल आहे, कार्य अंतकरण आहे. म्हणून अंतकरण भिन्न आहे. कशावरून? आता आपण 4 लोक आहेत, पण एकाचे विचार एकाला येत नाहीत. अंतकरण परिच्छिन्न आहे. अंतकरणाचं कारण अज्ञान आहे आणि अज्ञान असल्यामुळे कोणाचं कोणाला कळत नाही. आणि जे ज्ञानी महात्मे आहेत, ब्रह्मानुभव आहेत, ते काहीच कोणाला बोलत नाही. त्यांना कळत नाही, बोलून काय उपयोगाचा. म्हणून अज्ञान जिथं आहे तिथं कार्य आहे आणि जिथं अज्ञान नाही तिथं कार्य नाही. मग तिथे की व्यापक आहे. आणि व्यापका करता दृष्टांत आकाशाचा. व्यापक म्हणलं आकाश, क्रियारहित म्हणलं आकाश. त्याच्यामध्ये सत्व पृथ्वीच सत्व आहे ना. ही चांगली आहे, ही चोपणे, ही बोरकट आहे, ही माळरान आहे. आकाश कसं आहे? हे पाणी खारं आहे, हे पाणी गोड आहे, हे पाणी मोताळ आहे का नाही? आकाश कसं आहे? अग्नी मसंगा पेटलं अग्नी शुद्ध नाही, यज्ञकुंडातलं अग्नी शुद्ध आहे. हे मोजू आकाश कसं आहे? पुन्हा अग्नी झालं, जल सांगते अग्नी झालं. वायू, वायू पूर्वेकडून येतो, पश्चिमेकडून येतो, उत्तरेकडून येतो, दक्षिणेकडून येतो. त्या वाऱ्यामध्ये काही खडे आहेत, काही झाडं मोडतं, काही. मग वाऱ्यामध्ये क्रिया आहे, पण आकाशामध्ये क्रिया आहे का? मग आकाश कुणकडून आलं आणि कुणकडे गेलं? वायू कुणकडे येईल तर कुणकडे जातो. आणि वायू कसा निर्माण होतो? वारं कसं निर्माण होतं सांगताच येणार नाही. ज्याच्यात निर्माण होतं त्याचाच स्पर्श नाही, ज्याच्यात लय होतं त्याचाच त्याला स्पर्श नाही आकाशाला. आता सिद्धांत घ्या. संकल्प कसा होतो कुणी सांगावं, आणि नाही म्हणून तर सांगावं. नाही तरी सांगण्याचे आहे तरी सांग. म्हणून अंतःकरणामध्ये अनंत जन्माचे संस्कार आहेत आणि ते संस्कार स्थूल रूपाने निर्माण होतात म्हणून संकल्प म्हणा. पण अंतःकरण जर अध्यस्त आहे त्याचे संस्कार तर कुठले आले? मग आता टप्प्याटप्प्याने आम्ही तो मान नेतो, पण अंतःकरण अज्ञान कार्य अध्यस्त आहे तर संकल्प तर कुठं होतो? पण काय महाराज कळणं सोपं आहे. हो, वेदन कळायला सोपं असतो, बांधायला कठीण आहे. म्हणून तर अधिकारी प्रकरण लिहिले. म्हणून वेदांताच्या चिंतनाची भाषा तुम्हाला कळत नाही, आडवाट आहे. म्हणून आम्ही थोडंसं बोललेलं टाळतो, कारण भाषाच कळत नाही ना. आणि तिथं मग सगळं आडवाटतं, पण ते बरोबर असतं. चला, म्हणून आमच्या गुरुचं कोणीच बंड का नाही. गावरान तुपाचा शिरा होता, कोणाला खाता येईल? तुम्हाला चिवडा खायचा आहे, गावरान तुपाचा बदामाचा हलवा नाही खाता येत, सगळ्याला तोंड धरतोय. खाल्लं तर पचत नाही, पचलं तर ते शक्ती कोणाचीच नाही. आता तुम्ही सकाळी उठून ते पाव बटर खाणार रे, हे काय कळायचं? त्याच पाव बटर म्हणजे कोणतं? हे कर्म उपासना.
हा शिगडायचे त्या कक्षात आहे का सांगतो तिथं ते स्वभाव धनंजय नाही कोणी क्रिया अर्जुना स्वरूपाच्या ठिकाणी कोणतीच क्रिया नाही पण ही क्रिया करत राहतात म्हणजे पावबोट खातात हे करबोट उपासक समाधान आहे का ज्ञानी महात्मा जेवढ्या आनंदात हे नसते त्यांचं साधन तो परत आनंद आहे साधन संपलं की त्याला गुरुजींनी सांगावा जे आनंदामध्ये नाचतात त्या नाचणाऱ्यांनी एकांत्या खोलीत जावं आणि त्या आनंदात नाचावं आमचं तुकोबर आहे भंडारे डोंगरावर एकांतात आनंद भोगला म्हणून ही कक्षा फार महत्व वेगळं आहे अधिकाऱ्याच्याच आहे तुका म्हणे ते पाहिजे जातीच्या म्हणजे दैवी संपत्ती हो असं म्हणजे ज्याला देश काळाला ते परिचय नाही आणि ज्याला देश काळ नाही ते व्यापक आहे चला जो कार्य होवे तो जड होवे हे आणि जे कार्य असते ते जड असतं म्हणजे सत्तास्फूर्त शून्य जड या शब्दाचं वजन नाही करायचं सत्तास्फूर्त शून्य त्याला अस्तित्व नाही त्याला ज्ञानही नाही सत्व नाही अंतकरण और इंद्रिय भी जड़ है तिनते किसी वस्तु का प्रकाश बने नहीं अंतकरण आणि इंद्रिय हे जड असल्यामुळे कोणत्याही पदार्थाचे ज्ञान होऊ शकत नाही त्यांचे याते जो आत्मा सर्व का प्रकाश करे है सो प्रकाश रूप है म्हणून आत्मा सगळ्याला जाणतो सगळ्याला प्रकाशित करतो म्हणून तो ज्ञान स्वरूप आहे म्हणून माऊली आत्मा राहतो ज्ञान मात्रीच भरू मग ज्ञान ठेव कशी द्यायचे अरे ज्ञानच आत्मा तर ज्ञानाची प्राप्ती होत असते का हा ही पुढची भूमिका फार वेगळी आहे पण काय करावं कोणाला सांगावं हे आपले नुसते भाविक येते त्या तपश्चर्यामध्ये थोडी तमन त्याला हे जाईल पण नाही झालं ही लांब जायची गाडी तिथं सगळं नाहीच करायचं नाहीच करत नाही नाहीच कळायचंय करायचंही नाही कळायचं काहीच नाही म्हणून सगळ्याचा प्रकाशक इंद्रिय आणि अंतकरण हे जड आहेत म्हणून आत्मा सगळ्याचा प्रकाशक आहे म्हणून तो चीज स्वरूप आहे सो प्रकाश रूप है और जो ऐसे कहे आत्मा प्रकाश रूप नहीं किंतु आत्मा तो जड़ है और ताके विषय ज्ञान गुण है ता ज्ञानते आत्मा और अनात्मा का प्रकाश होवे है हे कोणाचं मत चाललं कोणाचं खंडन केलं हे कोणाचं बोलले आणि कोणाचं खंडन केलं नाही हा बस जमलं कारण ज्ञान गुण मानला ना तो ज्ञान गुण आत्म्याला ओळखतो आणि जडाला ओळखतो तसं नाही हे म्हणून ज्ञान गुण मानणारे नाही आहे काही अंदाजे म्हणजे हे गौतम ऋषी ज्यांनी न्यायशास्त्र केलं ते चला त्याचं खंडन केलं पाठीमागं झोपेचं खंडन केलं ताकू यह पूछे है आत्मा का ज्ञान गुण नित्य है अथवा अनित्य है हा त्याला विचारायचं ज्ञानगुण आत्म्यात जर मानलं तर तो ज्ञानगुण नित्य आहे का अनित्य आहे नित्य म्हणलं तर आत्मस्वरूप होतं आणि अनित्य म्हणलं तर ज्ञान सिद्ध होत नाही जो नित्य कहे तो आत्मा का स्वरूप ही ज्ञान सिद्ध होगा सांगितलं जर नित्य म्हणलं तर आत्मस्वरूपच सिद्ध झालंय यह नियम है जो आत्मा से भिन्न होवे सो अनित्य होवे है आता असा एक नियम आहे असा एक संकेत आहे की आत्म्याहून वेगळी जी आहे ती असत आहे जो ज्ञान को आत्मा से भिन्न अंगीकार करे तो अनित्य ही होवेगा आता ज्ञान हे आत्म्याहून वेगळं आहे असं जर मग ते जड होईल अनित्य होईल मग तुझं ज्ञान गुण सत्य आहे का असत्य आहे भिन्न आहे का अभिन्न आहे अभिन्न म्हणलं तर ते आत्मस्वरूपच झालं आणि जर भिन्न म्हणलं तर असंच झालं याते नित्य वाणी के आत्मा से भिन्न ज्ञान है यह कहना बने नहीं म्हणून आत्म्याचं ज्ञान नित्य म्हणून ते वेगळं मानणं हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही और जो अनित्य अंगीकार करे तो घटाधिकन की न्यायी जड़ होवेगा
घटादि कण की न्यायी जड होवेगा. जर ज्ञान वेगळे जर मानलं तर घटासारखं होईल. आणि आणि ते जो अनित्य वस्तू होवे सो जड होवे हे जे अनित्य वस्तू असते ती जड असते. जड म्हणजे ज्ञान शून्य, सत्ता. अस्तित्व नसतं. याते ज्ञान अनित्य हे यह कहना बने नाही. म्हणून ज्ञान अनित्य म्हणणं हे बरोबर नाही बा, तुझं सिद्ध होत नाही. हे नाही एकच खंडन चालू आहे. किंतु ज्ञान नित्य ही हे म्हणून ज्ञान कसं आहे? नित्य. माऊली काय म्हणते? सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण म्हणून दे तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी दुरी सारून. सत्य ज्ञान अगोदर काय घेतलं? सत्य. व सत घेतलं, त्यांनी काळामध्ये अस्तित्व दाखवलं. सत्य ते ज्ञान आहे आणि ते कसं व्यापक गगनाचे प्रावरण. सच्चित आनंद म्हणजे ते कार्य नाही, कारण नाही. आत्मस्वरूप कोणाचं कार्य नाही आणि कोणाचं कारण नाही. कार्य कारण रहित तुझं स्वरूप आहे. हे सांगते शास्त्र कारण. आता याची लई सांगते बारीक, पण तुम्हाला सामग्री सांगायला लागलो. आता सत्यच काय विचार सांगायला लागले, चित काय विचार सांगायला लागले, आणि काय विचार सांगायला लागले. तर पाठीमागचे सगळे शास्त्राचं खंडन केलं. त्याच्यामुळे ही पुन्हा सावधगिरी आहे. शून्यवादच केलं, असत्वादच केलं, नाही एकच केलं, त्याचं कोणी एक दिवशी त्याचं केलं, सांख्याचं केलं, सगळ्यांचं खंडन. म्हणून ते गप बसले. म्हणजे आम्ही कसं, आमचा सिद्धांत कसं, ते सत आहे, ते चिद आहे आणि ते आनंद आहे. आता चिदाचा विचार चाललाय. चिद म्हणजे ज्ञान. ते ज्ञान किती लांब आहे रे तुमचं? तुमच्याहून ते ज्ञान किती लांब आहे? बरं कधी आहे कधी नाही का? मग कधी आहे कधी नाही म्हणून आम्ही नाही एकाचा पक्ष बोलतो नाही मराठीत. आणि काहीच कळत नाही म्हणलं, हे बी नाही ते बी नाही म्हणलं तर शून्यवाद येतो. हे बी नाही ते बी नाही, त्याला शून्यवाद म्हणावं. जग बी नाही देव बी नाही, त्याला शून्यवाद म्हणावं. आताच्या बॉम्बे जगात हेच चालू आहे. पण इतकं त्यानं कळलं ना, हे बी नाही ते, तू तर आहेस ना का? तू बी नाहीस. तू नाहीस तर मग बोलतो कसं नाही? जग ते आता तसे लोक आल्यावर बोलतायत आम्ही म्हणजे जाते. जो अनित्य वस्तू होवे सो जड होवे हे जे अनित्य वस्तू ते जड असते. याते ज्ञान अनित्य हे यह कहना बने नाही. म्हणून ज्ञान अनित्य आहे म्हणून तुझं बरोबर नाही. किंतु ज्ञान नित्य हे म्हणून ज्ञान कसं नित्य आहे? सत्य ज्ञानानंत नित्य ज्ञान आहे. नित्य ज्ञान म्हणजे कसं? तुम्हाला काय कळत नाही? सगळं तीन अवस्था कळतात. सगळे इंद्रियाचा व्यवहार कळतो, संकल्प कळतो, अज्ञान हे आहे. मला काही कळत नाही हे कळून म्हणतो का? न कळून कळून. पण हे तर सामान्य ज्ञानाने कळतं. चिद आणि आनंद न कळल्यामुळे ते अज्ञान वाटतं. जर आपलं त्रिपुटी त्यांनी काळामध्ये ज्ञान स्वरूप आपण नाहीत असं ज्यावेळेस कळेल त्यावेळेस अज्ञान नाही मग मात्र. पण आहे हे खरंच आहे. आणि ते आनंद तेच त्याला ज्ञान तेच आनंद आहे. सो नित्य ज्ञान आत्मस्वरूपी हे. म्हणून जड नाही, शून्य नाही, एकदेशी नाही, अणु नाही. मग ते कसं व्यापक आहे ज्ञान, नित्य आहे. जो अनित्य अंगीकार करे तो कदाचित आत्मा में ज्ञान होवे और कदाचित नहीं हो. जर अनित्य म्हणावं तर मग आत्मा ठिकाण कधी ज्ञान आहे कधी अज्ञान आहे असं होईल ना. याते आत्मा से भिन्न भी ज्ञान होवे तो नित्य अंगीकार किए से तो भिन्न होवे नहीं. जर आत्म्यावर ज्ञान वेगळं आहे म्हणलं पण नित्य ज्ञान स्वरूप जर म्हणलं तर ते वेगळं नाही ज्ञान. जो गुण होवे तो गुणवान विषय कदाचित रहे और कदाचित नहीं भी रहे. एकच खंडन आहे ना. आणि कधी गुण जर म्हणलं तर गुण कधी आगमापायी असतो, कधी असतो कधी नसतो. त्याला आगमापायी म्हणावं. कधी असतो आणि कधी नसतं. पावडरचं गोरपण कधी आणि कधी नाही. पण स्वरूप भगवंतांनी दिलं तर काय माहित. पण तुम्ही नाही ते करता. चला कळण्याकरता सांगते बरं का. जैसे वस्त्र का नील पीत गुण कदाचित रहे और कदाचित नहीं रहे. याते जो गुण होवे सो आगमा पाई होवे. आलं का ते?
मग कपडे तर कधी राहत नाही तसं ज्ञान कधी नाही शक्य नाही म्हणून गुण नाही ज्ञान स्वरूपच आत्मा है। और ज्ञान को नित्यता होने ते आगमापायी हे नाही म्हणून ज्ञान नित्य स्वरूप असल्यामुळे आगमापायी म्हणजे कधी आहे कधी नाही असं नाही, नित्य ज्ञान स्वरूपच आहे। याते आत्मा का स्वरूप ही ज्ञान है। म्हणून ज्ञान स्वरूपच आत्मा आहे। थोड़ी हेडिंग बदलनी। बोल। और ज्ञान को अनित्य कहे तो इंद्रिय अथवा अंतकरण से ज्ञान उत्पन्न होवे है यह कहना होवेगा। हो, जर ज्ञान अनित्य जर मानलं तर मग इंद्रिय मन त्याच्यापासून हे होईल, पण ते ज्ञान होईल, पण ते अनित्य होईल। सो बने नहीं ते त्यांचं तुझं म्हणणं बरोबर नाही। काहे ते सुषुप्ति में इंद्रियादिक तो है नहीं और सुख का ज्ञान होवे है तो नहीं हुआ चाहिए। सांग आता तू इंद्रिय आणि काय इंद्रियादिक हो इंद्रियादिक, मग झोपेमध्ये इंद्रिय नसतात पण सुखाचं तर ज्ञान होतं। सांगू इंद्रिय ज्ञान जे आहे हे आहे का खरं? इंद्रियकडून ज्ञान होतं म्हणतं हे खरं आहे का? इंद्रिय तर लय असतो झोपेमध्ये, मग ज्ञान तर होतं मी सुखाने झोपलो होतो म्हणतो, मग इंद्रियावरचं ज्ञान आहे का नाही? आणि इंद्रिय ज्ञान जड होईल ना, नाशवंत होईल ना, पण इंद्रिय ज्ञान नाहीच। चला मग आता डॉक्टरनं सांगितलं होतं की 5 दिवसाचं ह्यांचं सगळं संपलंय, मेडिकल संपलं, सगळं संपलंय। काय केलं कळलं का? सायन्स आला, ऑक्सिजन कमी झाला, हे फलानं असं झालंय, बेसन असं झालंय, कळलं का काहीतरी? काय कळतं जगाला? अरे ईश्वर सृष्टी कळत नाही, ते स्वरूप केव्हा कळतं रे तुम्हाला? डॉक्टर मेले का नाही? आणि काही रोगातून उठले का नाही? काय कारण आहे? डॉक्टरने मरून ना। म्हणून एकच लक्षात ठेवा, साधूंचं आणि जगाचं 36 आहे। साधक अवस्थेमध्ये बरं का, आणि पूर्ण अवस्थेमध्ये साधूला जग सगळा देवाचा आहे। पूर्ण अवस्थेमध्ये धैर्य सगळे अवघे पांडुरंग हे पूर्ण झालेलं आहे। साधक अवस्थेमध्ये सगळे साधन बाजूला आहेत, व्याकरण बाजूला, योग बाजूला, भक्ती बाजूला, कर्म बाजूला, विज्ञान तर कशाचं आलं इथे आमच्या त्याचे काही हे नाही तेवढे। आता ही संगती लावते त्यांना लौकिक संपादायचं म्हणून। गुरुजींनी कधी सायन्स विचारलं नाही, काहीच विचारत नसतं। आभार झालं गुरु हे सायन्स काय उगव काहीच नाही म्हणायचे। जर मानलं तर पृथ्वी तत्व पासून तुमचं सगळं सायन्सचा विचार आहे ना, आणि पृथ्वी तत्व अभ्यास म्हणल्यावर आणि हे महाराज लोकांना समाज जमणं करता उगव ताडातोड करून हे एकत्व दाखवतात, पण शक्यच नाही। चला आता सात संतांचे काही वाक्य तद्दर्शनानुसार असतात, पण ते हेतू वेगळा असतो, अर्थ वेगळा असतो। चला आता आग्नेयास्त्र आणि अणुबॉम्ब, मग हे सायन्सने अणुबॉम्ब केलं म्हणजे आग्नेयास्त्र म्हणतात, पण वेळे हो आग्नेयास्त्र शब्दांनी सिद्ध होत होतं, आणि तुमचं पृथ्वीचे तात्व निर्माण झालेलं आहे, आणि तिथं मंत्रमुळे बरोबर अग्नी सिद्ध होत होता, म्हणजे आकाश तत्व तो अग्नी निर्माण झाला शब्द जरी, आणि ह्यांचे पृथ्वी तत्व म्हणजे बुद्धी किती खाली आली, जमतं का ह्यांचं? पण आपलं चलती के नाम गाडी चलू दे। जो सुषुप्ति में सुख का ज्ञान अंगीकार नहीं करे तो जागी के मैं सुख से सोया, यह
सुषुप्ति के सुख की स्मृति होवे है सो नहीं हुई चाहिए। जर झोप ज्ञान नाही मानलं, शून्य मानलं, आगमापायी मानलं तर झोपेमध्ये इंद्रिय काही नसतात. झोपेमध्ये मी सुखाने झोपलो तर जागृती बनतो. मग तिथं ज्ञान कोणतं आलं? तिथं इंद्रिय आणि अंतःकरण नाही. ज्या वस्तु का पूर्व ज्ञान होवे ताकी स्मृती होवे है ज्या वस्तूचं पूर्व अनुभवजन्य ज्ञान त्याच्या आठवण येते. और अज्ञात वस्तु की स्मृती होवे नहीं। ज्या वस्तूचं ज्ञान नाही त्याची आठवण येत नाही. और सुषुप्ति के सुख की जागे के स्मृती होवे है। झोपेतल्या सुखाची जागृतीमध्ये स्मृती होते. याते सुषुप्ति में सुख का ज्ञान होवे। म्हणून सुखाचं ज्ञान झोपेमध्ये आहे. म्हणून ज्ञान स्वरूप आत्मा, ज्ञान गुण नाही, ज्ञान जड नाही, आत्मा जड नाही, काही नाही. या ता ज्ञान के जनक इंद्रियादिक सुषुप्ति में है नहीं। ज्ञानाचे कारण असणारे इंद्रियादिक ती तिथं नाही झोपेत. याते नित्य है. म्हणून ज्ञान नित्य आहे. ज्ञान को त्यागी के आत्मा कधी भी रहे नहीं। ज्ञानाला सोडून आत्मा कधीच राहू शकत नाही. ज्ञान म्हणजेच आत्मा. याते ज्ञान आत्मा का स्वरूप है. म्हणून ज्ञान स्वरूपच आत्मा आहे. ज्ञान म्हणलं की आत्म्याचं स्वरूपच आलं. पण कळायला कठीण अनाधिकाऱ्याला. आणि इथे तर म्हणतात ज्ञान गुडगम्य ज्ञान देवाला आदळे आणि निवर्तन दिले माझ्या हाती. गुड कळायला कठीण. कोणी बुद्धीपासून ज्ञान म्हणते, कोणी इंद्रियापासून ज्ञान म्हणते, कोणी 5 विषयापासून ज्ञान म्हणते. हे सगळे अज्ञानातले लोक सगळे. हे कोणते घरचे बरं का. हे सांसारिक लोकांना आमच्याकडे सवड नाही. हे कोण नीट ज्ञानशिवर वातावरण कळे. व्याकरण आची चोकडा, तर्काची गाडा, पर आत्मज्ञान नेहमी जाताना फोडातो. माऊली ह्यानं घेतलंय. तिथं म्हणले काय प्रपंचिका अति वेडा नाही, तर्की अति गाडा, व्याकरणाची चोकडा, त्यानं खंडित केलं. वेदशास्त्राने खंडन झालं. मग 13 वय आहेत. या सगळ्या लोकांचं बाजूला ठेवलं. आणि ज्ञानवरांनी सांगितलं कोणा सांगणारे काय फोडतोच असतं तर माऊली म्हणते ना, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. त्यांनी हे सांगितले. आणि हे का कळेल लोकांना? याचं एकच कारण आहे. याचं एक कारण गुरूंच्या वाचनावर हे सगळे लपोट आहेत म्हणायचे. आपल्या खळी करता, आपल्या पोटा करता, आपल्या लौकिक कीर्ती करता, 2 पैसा करता ही लपोटपणा करतात लोक. खरं बोलतच नाही. खरं बोलल्यावर अधिकाऱ्याला झेपतं, अनाधिकारी उपयोगच नाही. याला गुरुजींनी एक दृष्टांत दिलं. सांगू गुरुजींनी दृष्टांत काय सांगू. विधवाबाई कसं राहावं माहीत आहे कसं. विलास आणि हव्यास विधवाई नसतं करायचं. कोणाला पडतं. रंगीत कपडा घालायचा नाही, फुगे पाडायचे नाही, लाईचं द्यायचं नाही. असं का कारण? तुम्हाला विचारायचं काय कारण? तुझा विलासाचा भोका मावाळा म्हणून विलास कोणाला दाखवतेस तू. तसे परमार्थ आहे. साधूच्या परीक्षेत उतरला तर तो परमार्थ. जनावरांच्या परीक्षेत उतरलं तर परमार्थ. आणि म्हणून हे लोक असणारे हे जमत नाही. आमचं हेच कारण नाही. म्हणून सत्य गेल्या भोळ वगैरे हे अविद्याचे नाट्यपणा लपटपणा जगत होतं. पण खरं परमार्थ अधिकाऱ्याला कळतो. चला हे कशावर सांगितलं की ज्ञान सत्यच आहे आत्मज्ञान पण बुद्धीच्या ठिकाणी योग्यता पाहिजे. म्हणजे बुद्धीचे वैभव म्हणून वय दीपकलिकाची झाकुटी शुद्ध बुद्धी कशी असते एवढी जीवाची ज्योत असते. ते बहुत तेजाचे प्रकाश म्हणजे खूप चौकडे प्रकाश करते. तैशी
सद्बुद्धी छेकुटी म्हणून तशी सद्बुद्धी कनिष्ठ लहान असं म्हणू नका. येर ते कुमती. अर्जुना सद्बुद्धी सोडून जर दिले हे सगळं कुमती आहेत. दुर्बुद्धी सुद्धा म्हणले नाही बरं का. माऊली तो नीट वाचवलं. दुर्बुद्धी नाही म्हणले, कुमती म्हणले. हे ते दुर्बुद्धी नाही म्हणले, कुमती. जैसे उष्णता को त्यागी के अग्नि कदे भी रहे नहीं, याते उष्णता वनी का स्वरूप है, तैसे ज्ञान भी आत्मा का स्वरूप है. किती दर्शन दिला. अग्नीला सोडून गोड्याला सोडून साखर तसं ज्ञान स्वरूपात आत्मा आहे. त्याला अखंड अर्थ विषय म्हणावं. काय म्हणे त्याला? अखंड अर्थ विषयाला दृष्टांत आणि उदाहरण आणि प्रमाण नसतं. दृष्टांत नाही, प्रमाण नाही आणि उदाहरण बी नाही. आणि तिने रहित तुझं स्वरूप आहे. म्हणून कसा बोटानं दाखव तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. गुरुजी बोलायचे, ए बाळ तुला हे बोटानं प्रमाणानं दाखवायची वस्तू नाही. बोट म्हणजे प्रमाण. कसा बोटानं दाखव तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. तू जर गुरुच्या मुळ असशील तर तुला हे कळेल. म्हणून ते अखंड अर्थी ज्ञान स्वरूप आहे. ते जसं अग्नी विस्तू वेगळं नाही, साखर गोड वेगळं नाही, तसं ज्ञानच आत्मा आहे. आणि माऊली म्हणते आत्माराचं ज्ञान मात्रेची भरे. मग ज्ञान का ज्ञानी, ज्ञानी म्हणले की त्रिपुटी आली. ज्ञानी म्हणले की आणि ज्ञान म्हणले की मग खूप ज्ञान आहेत. समजा त्रिपुटी लय हुशार आहेत, समजा त्रिपुटी आहे. ज्ञान माऊली ज्ञात तरी ज्ञान विहीन नसदेचे जे ज्ञान चुका भरले गगन गाळू. आता जे त्रिपुटी नाही तिथं कोणता व्यवहार आहे बरं? त्रिपुटी अध्यासच आहे, व्यवहार कोणता आहे? जो आगमा पायी होवे सो गुण होवे हे. म्हणजे आत्मा जन्मदान त्याला गुण म्हणावं. आगमा म्हणजे जन्मदान. उष्णता और ज्ञान आगमा पायी हे नहीं. म्हणजे अग्नीची उष्णता जाणून करत नाही. ज्ञान आत्मस्वरूपात असावं तिथे एक क्रिया नाही. याते अग्नि और आत्मा के स्वरूप है. म्हणून अग्नि उष्णता अग्नि स्वरूप आहे, ज्ञान हे आत्मस्वरूपच आहे. जो वस्तू कदाचित होवे और कदाचित न होवे सो आगमा पायी कहिए है. त्याला त्यांच्या डोक्यातलाही बसलंय एकाचं खंडन. म्हणतात त्या दिवशी ते विठ्ठल मंदिर कीर्तन केलंय तुमचं महाराज हे नाही ऐकायचं. लोकांना वाटतं काय आश्चर्य आहे, पण अनात माहिती प्रागभाव प्रभाव जे केलं ना ते युक्ती बरी आहे, पण अनात माहिती. अखंड अर्थ म्हणजे प्रमाणच नाही, तर अखंड अर्थ म्हणजे व्यवहारच नाही. असं ते. चला. उत्पत्ति और विनाश अंतकरण की वृत्ति के होवे है, ज्ञान के नहीं. उत्पत्ती आणि नाश कोणाच होते? अंतकरणात ठिकाण असणारी वृत्ती. आणि ज्ञानामध्ये उत्पत्ती नाश नाही. ज्ञानामध्ये उत्पत्ति ज्ञानामध्ये उत्पत्ति नाश. हो. सूर्याच्या प्रकाशाला बटन टाकायचं का? सूर्याच्या प्रकाशाला मावळायचं का? बरं, ते कुठं आहे कुठं नाही प्रकाश हाय का रे? मग तुला कळतं का रे? आगमापायी म्हणतो ज्ञानगुण कुठं? आत्म्याच्या मना संबंध ज्ञानगुण असतो काय? ज्ञानच आत्मा झाला. चला. आत्मस्वरूप जो ज्ञान है सो विशेष व्यवहार का हेतू नहीं. जे खरं ज्ञान आहे ते व्यवहाराचं कारण नाही. खऱ्या ज्ञानामध्ये व्यवहार नाही. आता ह्याचं बटन टाकलं त्याच्यावर वीज जर हे पाणी मोटर चालतात आणि काय होतं. पण सूर्याच्या प्रकाशात काय होतं? सूर्याला माहित आहे का? सौर ऊर्जा जर केली तर त्याला माहित आहे काय? सूर्याच्या प्रकाशात चिटकत का माणूस? मग हे जीवाची करणी बोंब असते, माणसं मारायचे घमेंडच. अरे नाही बस साधू पुढं
मग तुझे किती आहे ते बघू आपण. आमचे 16 जिल्ह्याचे प्रांत स्वामी महाराज होते, पण नाही गुरूंच्या शिष्यत्व पत्करलं. 16 जिल्ह्याचा प्रांत. अगोदर गुरु म्हणे काय हे तुमच्या जोशासारखे होरे सांगतात, खरं काय? 16 जिल्ह्याचे प्रांत म्हणले ते. अरे बस म्हणले तुला दाखव खरं का खोटं. ते म्हणले जर मला खरं पटलं मी संन्यास घेऊ. बस म्हणले संन्यास घातला शेवट स्वामी. तर मला इतकं सुटणं काय ब्रह्मन काय आत्मा साक्ष म्हणतो आपण ते बोलायचं नाही. लहान लेकराला काय बोलून उपयोग होतो? लहान लेकराला बोलता येत नाही, त्याच्या अंगावरून हात करावा लागतो. शहाण्याला बोललो कळतं. स्वामीलाच कळलं गुरुजी काय ते. कुणा आणखी कुणी अधिकारी असेल महात्मे मला ते सांगता येत नाही. म्हणून ज्ञानच आत्मा आहे. किंतु ज्ञान सहित वृत्ति अथवा वृत्ति में आरूढ़ ज्ञान व्यवहार का हेतु है. आता मग हे व्यवहार कसं होतो? व्यवहाराचं कारण काय? तर वृत्ती ज्ञानाच्या संबंधाने व्यवहार करते किंवा वृत्तीवर आवड असणारे चैतन्य साक्षी ते व्यवहार करते. वृत्ती व्यवहार करते. व्यवहार करणार कोण आहे? वृत्ती. हो, सांगू तुला गुरूंची आठवण. सकाळी उठून पत्नी व्यवहार करतो का मालक व्यवहार करतो? पत्नी. मग मालक साक्ष आहे का नाही? याच्या सत्याने सगळे काम करते का नाही? आणि याच्या सत्ता नसतो तर ती वृत्ती आहे. हे आपला साक्षी द्रष्टा आहे. नुसतं खुर्चीवर बसून बघायचं. पण हेच एवढपट उठायच्या आधी असतंय याच्या जीव. चला मग तसं आता इंद्रियाचे कथा व्यवहार तुमच्या संबंधित होतो का तुमचा व्यवहार होतो? संबंध कोणता बी असला तरी, संकुचित असला तरी तुमच्या संबंधाने मनाचा किंवा अंतःकरणाचा, विकसित असला तरी तुमच्या संबंधाने तिथं. पण जाणीव नेणीव रहित तुमचं स्वरूप आहे. म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. आणि हे सगळे व्यवहार कोणाचे आहेत? मग बुद्धीचे. बुद्धी नुसत्या बुद्धीचे का साक्षीच्या संबंधाने किंवा त्या बुद्धीमध्ये पडलेलं चैतन्याच्या त्याच्या संबंधाने. मोटर जड आहे का चेतन आहे? मोटर गाडी वाहतात ते, मग ते चालवणार आहे का नाही? मग चालवतो का चालतो? चालते का चालवतो? चालवतो. तसं साक्षी ड्रायव्हर सारखं गप बसतो आणि जहाजाची इंद्रिय आपले चालते त्याच्या संबंधाने. पण न कळल्यामुळे काय होतं? मीच. म्हणून मीपणा सोडून दे आणि मीपणा कळून घे. मीपणा सोडून दे, मीपणा कळून घे. देहादिक बुद्धीचा मीपणा विचारांनी बाजूला साथ आणि आहे खरा मी ते ओळख. यह अवच्छेदवाद की रीति है. कोणाची रीत सांगितली? अवच्छेदवाद. अवच्छेदवादी कोण? सुरेश्वराचार्य. त्याला वाचस्पती दुसरा अवतार. म्हणून यांच्या चरित्र 2 शब्द इतके कर्मठ होते की ज्यांच्या घरात पक्षवाद घालत होते. आणि तेच पण म्हणतो कर्माचा मोक्षा संबंधच नाही. कर्माने मोक्ष होतच नाही. हे अवच्छेदकवादी सगळे अवच्छेदक म्हणजे एक अंतःकरण अवच्छिन्न म्हणलेलं, एखाद्या उपाधी म्हणलेलं. और आभासवाद में आभास सहित वृत्ति से व्यवहार होवे है. आणि आभासवादी काय म्हणतात? ते नुसते अंतःकरण अवच्छेदक असं हो त्याचा घर. आभासवादी काय म्हणतात? शुद्ध अंतःकरण त्याच्यावर चैतन्य प्रतिबिंब हो तो आभास व्यवहार करतो. आभास द्वारा अथवा साक्षात वृत्ति द्वारा आत्मस्वरूप ज्ञान से ही सर्व व्यवहार सिद्ध होवे है, नहीं तो होवे नहीं. म्हणून आत्म्याच्या द्वारे म्हणा, वृत्तीच्या द्वारे म्हणा, आत्म्याच्या द्वारे नाही, वृत्तीच्या द्वारे म्हणा किंवा आभासाच्या द्वारे म्हणा व्यवहार होतो. आत्म्याकडून व्यवहार होत नाही. आत्मा नुसता प्रकाशरूप. ह्याला वय मावलं होतं. दीप ठेविला परवरी ते कोण असे नेहमी न निर्धारी, कोण कोण व्यापारी राहत हे नाही. आता ही लाईट आहे ते आपलं तिथंच आहे ना. मग त्या प्रकाशन तुम्ही ग्रंथ वाचता.
आणखी त्या प्रकाशात कोणते दिसते पण प्रकाश काही करतो का? तसं तुम्ही ज्ञान स्वरूप अखंड आहे, तुम्ही व्यवहार करू शकत नाही, व्यवहार तुमचा नाही, व्यवहारिक तुम्ही नाही. आणि जी व्यवहार आहे ती औषधिक वादाच्या दृष्टीने अंतःकरणाचा आहे, आभास वादाच्या दृष्टीने आभास अंतःकरणाचा आहे. पण आत्म्याचा तीसरी तिसे सर्व का प्रकाशक ज्ञान स्वरूप आत्मा हे याते चित हे. म्हणून या रीतीनं आत्मा ज्ञान स्वरूप आहे, सगळ्याचा प्रकाशक आहे. म्हणून आता सगळ्याचा प्रकाशक सांगतो. रात्री कळते का नाही? रात्री कळते का नाही? सूर्योदय, चांदण्या, कर्मेंद्रियाचा व्यवहार, ज्ञानेंद्रिय व्यवहार, झोपी, मग अखंडाच्या इकडे ज्ञान. रात्र कळते. मग रात्रीचा सूर्य आहे का? सूर्य नसलं तर रात्र, सूर्य आला तर रात्र नाही. आहे बी वस्तू कळते, नाही वस्तू कळते. मग आहे नाही तर आहे तुझं स्वरूप आहे. आता सूर्याचा प्रकाश आहे का? सूर्य उद्या झाला अंधार आहे का? मग नाही आहे तर हे तुझं ज्ञान स्वरूप आहे का नाही? म्हणून रात्री बिन मावळेल रविशेषी. आता हे तर वही फार मोठी गुरुजींनी सांगावं. फार आता रात्री बिन मानल्यावर इथं थोडं गंमत आहे. अमावस्याच्या दिवशी रात्र म्हणता येत नाही आणि सूर्य म्हणता येत नाही, म्हणून तिथं रात्र सुद्धा बाजूला काढली. रात्री बिन, कारण रात्री अमावस्याच्या रात्रीला सूर्य नाही, चंद्र नाही, नुसती रात्र आहे. म्हणून तिथं मावळ अगोदर रात्री बिन म्हणजे रात्री वाचून. चंद्र सूर्य तर नाहीच नाही, पण रात्र सुद्धा नाही. रात्री बिन मावळले रविशेषी. म्हणजे रवी मावळला तुझ्या ज्ञानात, चंद्र मावळ तुझ्या ज्ञानात, आणि रात्र मावळ तुझ्या ज्ञानात. इतकं तुझं ज्ञान स्वरूप आहे. सांग, सूर्य कळतो का नाही? चंद्र कळतो का नाही? अमावस्या रात्र कळतो का नाही? मग सगळं रस्त आहे का नाही? म्हणून चिठ्ठीत आहे. किती सोपं वगैरे कळलं तर. म्हणून काढे हाड का पाडाड. पण टिकायला अधिकारी लागतो. साधूंच्या शब्दात शक्ती कळून देण्याची, पण टिकायला अधिकार लागतो. म्हणून गुरूंचं नाथांचं वाक्य सांगू का? वांजे नव्हती लेकरून काय करावं भरता रे. वांज म्हणजे अनाधिकारी लोक आहेत. साधू संतांनी काय करावं त्याला? साधू संतांजवळ राहून का होत नाही? वांज आहे म्हणून म्हणजे अनाधिकारी. मी म्हणत नाही नाथ राय होता. वांजी नव्हती लेकरून काय करावं भरता रे. तसं अनाधिकाऱ्याला बोधच होत नाही, त्याला काय करावं आम्ही? लय दर्शन दिले नाथांनी काही काही. अशा याच प्रकारे. पण एखाद्या समज व्यावहारिक माणसात चुकीचं होतं म्हणून ते बाजूला ठेवावं लागतं. समजदार लोकांना ते म्हणून कळतंय त्यांना. आता काय न पुस्तकाचे पद्मश्री सोहळे म्हणजे काय? दर्शन कोणतं दिलं? आणि मग पद्मश्री सोहळे म्हणजे काय? कुठे लिहिले? इकडे इकडून बसो. अनाधिकारी महात्मा असला तो न पोषक, साधक पद्मश्री. मग एखाद्या दैवाने चांगला मिळाला महात्मा तर बरं, नाही तर अशी बोंब होऊन बसते. लई महत्वाचे असले आंधळे. हो असं. आणि काय झालं सांगितले की बदलले का? आता हेडिंग बदलली. आत्मा आनंद रूप हे. वास आनंदाचा विषय. खूप आता स्वतःचं चिंतन सांगितलं, चिदाचं सांगितलं, आता आनंद रूप. का बरं? माग सगळ्या आत्मस्वरूपाचं अनेक शास्त्राचा विचार करून त्याचं खंडन केलं. आता स्वतःचा सिद्धांत सांगू लागले. म्हणून ती ज्ञानोबारांची सांगावं, तुकोबारांची सांगावं, नाथांची सांगावं. म्हणून ज्ञान ज्याच्या हाती तो समर्थ मुक्तीशी. ज्याला आत्मस्वरूप कळेल तोच मोक्षाचा अधिकारी, तोच स्वरूप आनंद भोगतो. झालं की देखून बी लावायची संगती.
पद्मिनी महात्मा कोणी लावायचे, पद्मिनी साधक कोणी लावायचे. नपुंसक महात्मा कोणी लावायचं, महात्मा कोणी नाही लावायचं. एखादा जो अनाधिकारी असं आणि एखाद्या वेळेस अधिकारी कोणी लावायचं. सांगणारे खूप आहेत महात्मे, पण तसं असलं तर मग आमच्या गुरुजी भाषा बोलायचं का, 4 आणे हरवले हातातले, त्याला पाहुण्यात म्हणते. पाहुण्यात म्हणजे नपुंसक. हातातले 4 आणे हरवले असे गुरुजी म्हणून. आणि हात टेकायच्या वेळेस त्याला आता खंडन झालं तर हो म्हणलं की हात टेकले म्हणून वगैरे, म्हणजे खांड खाल्लं, खांड खातं म्हणजे सुपारी खाली ठेवली ती होती म्हणजे हात टेकले. असे लय गुरुंची गंमत आहे बोलण्याची. पण सोपं पण त्याच्यात काही टिकले, काही हुकले, काही गेले.